अकोला पुढना रेल्वे मार्ग विविध खासदारांच्या निष्क्रियतेचा बळी। रेल्वे संदर्भातील उदासीनतेमुळे सर्वपक्षीय खासदारांच्या विरोधात नाराजीचा सूर। अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस कधी सुरू होणार? नवी दिल्लीत लोकसभा आणि राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गाचे प्रश्न सर्व खासदारांनी मांडले नसल्याने रेल्वे संघटना, रेल्वे प्रवासी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। अकोला पश्चिम, हिंगोली, परभणी, नांदेड लोकसभा मतदारसंघ अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गावर येतात। त्यात अकोल्याचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे नांदेडचे रवींद्र चव्हाण, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख यांच्यासह अशोक चव्हाण आणि गोपछडे फौजिया खान हे 3 राज्यसभा खासदार आहेत। अकोला पुढना रेल्वे मार्ग हा दक्षिण भारतातला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे, परंतु तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे। या मार्गावर फक्त काही नियमित गाड्या धावतात, बाकीच्या साप्ताहिक गाड्या आहेत। संसदेचे अधिवेशन सुरू होऊन पंधरवडा उलटून गेला असून अधिवेशन आणखी 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। मात्र या अधिवेशनात मराठवाडा, विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गावरील एकही खासदाराने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली नाही किंवा संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणताही प्रश्न विचारला नाही। संबंधित सर्व खासदारांच्या निष्क्रियतेमुळे नाराजीचा सूर उमटत आहे। अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गाबाबत खासदारांनी दाखवलेल्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। 1.5 वर्षापूर्वी 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गावर हिंगोली अकोला मार्गे नांदेड कुर्ला या मार्गावर साप्ताहिक गाड्या सुरू करण्याचे आदेश दिले होते। 1.5 वर्ष उलटले तरी दक्षिण मध्य रेल्वेने ही गाडी सुरू केली नाही, तर आजपर्यंत अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गावर मुंबईला जाण्यासाठी रात्रीची एकही गाडी नाही। नुकतीच नांदेड पाटणा व्हाया अकोला हिंगोली ही गाडी सुरू झाली। या ट्रेनद्वारे मराठवाडा, विदर्भाचा उत्तर भारतीय प्रयागराज, अयोध्या, वाराणसी, बुद्धगया, पाटणा, चित्रकूट या धार्मिक स्थळांशी भेट संपर्क होता। मात्र ही गाडी ही बंद पडल्याने लाखो हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे। पुढना रेल्वे बायपासचे काम संत गतीने सुरू आहे। विद्युतीकरण होऊन 2 वर्षे उलटली तरी गाड्या अजूनही डिझेल इंजिनीवर धावत आहेत। वाशिम वडनेरा नूतन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन 2 वर्षे उलटली तरी अद्याप निधी देण्यात आलेली नाही। अकोला रेल्वे स्थानकावर आतापर्यंत मध्य रेल्वे आणि SCR रेल्वे ट्रॅक जोडण्यात आले आहेत का? नांदेड अयोध्या मार्गे अकोला आणि नांदेड मार्गे अकोला हे हरिद्वार, चारधाम, हेमकुंड साहिब गुरुद्वारा ट्रेन आणि नागपूर गोवा मार्गे अकोला परभणी ट्रेनची मागणी पूर्ण झाली नाही। अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याची ही मागणी होती। अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। अनेक समस्या आहेत ज्या रेल्वे मंत्रालयाने सोडविणे गरजेचे आहे। मात्र अकोला पुढना नांदेड रेल्वे मार्गावर सर्व खासदारांच्या निष्क्रियतेमुळे सर्वच कामांना विलंब होत आहे, असा आरोप SCR दक्षिण मध्य रेल्वेचे ZRUCC सदस्य राकेश भट यांनी केला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।